राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान, शांति ब्रह्म एकनाथ महाराज, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की जय। स्वहिताकारिणी संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी देणे, हरी तेथे संत, संत तेचे हरी तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती, ब्रह्मा जोडसाते वेदार्थ नाकळे, तेथे हे आंधळे व्यर्थ होती, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, वेदे नाही ऐसे सांगितले, वेदाची ही बीजाक्षरे हरी दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। आजच्या सेवेसाठी नाथ महाराजांच्या हरिपाठातील 10वा अभंग आहे, स्वहिताकारिणी संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी देणे। या सेवेकरता या ठिकाणी माझी नियुक्ती झाली, ती उगवताने प्रवचनकार नसताना झाली, परंतु या ठिकाणी जी काही सेवा या ठिकाणी बाबा करून घेतील त्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करत आहे। प्रस्तुत सेवेमध्ये नाथ महाराजांनी प्रत्येक अभंगाचा विचार हा हरिभक्तीकडे जाण्यासाठी केलेला आहे। नाथ महाराजांचा हरिपाठ हा त्या मानाने बहुश्रुत आहे, परंतु जास्त म्हटलं जात नाही। महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ सर्व परिचित आहे, सर्वश्रुत आहे आणि बहुतांश करून बऱ्याच ठिकाणी हरिपाठाचं चिंतन त्या ठिकाणी होतं। परंतु हा जो उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये नाथ महाराजांचं वाङ्मय या ठिकाणी बहुतांश फेसबुकच्या माध्यमातून जगाकडे जाईल, हा उद्देश या ठिकाणी आयोजककर्त्यांचा असावा। त्यामुळं आयोजककर्त्यांना या ठिकाणी धन्यवाद। प्रथमतः स्वहिताकारिणी संगती साधूची, स्व म्हणजे आपण आणि हित म्हणजे चांगलं करणे, स्वतःच चांगलं करणे। मूळ स्व हा विषय जर पाहायला गेला तर मनुष्य देहामध्ये, मनुष्याच्या जन्मामध्ये स्व प्राण्यांमध्ये पण आहे, स्व मनुष्यामध्ये पण आहे। प्राण्यांना स्व कळत नाही आणि मनुष्यांना कळतो तो देहाच्या अर्थाने कळतो। म्हणजे मानव जातीला जे काही स्व या अर्थाने बोलतात ते देहाला अनुसरून बोलतात। आता या ठिकाणी आपण हित या शब्दात, स्व म्हणजे सध्या माणसं सगळी देहाच्या अनुषंगाने स्व बोलतात, म्हणजे स्व हा मी देह आहे या अनुषंगाने बोलतात, अहम देहास्मी असा। आणि त्यानंतर हित म्हणजे चांगलं करणे। आता हित ह्या शब्दाचा जर विचार केला तर हित दोन प्रकारचा असतो।
या ठिकाणी पारमार्थिक आणि आपण ऐहिक म्हणू त्याला. ऐहिकला आपण भौतिक सुद्धा म्हणू शकतो. परंतु मनुष्य जन्मामध्ये हिताचा जर विचार केला तर भौतिकचा विचार जास्त आहे. म्हणजे एकतर मी देह आहे आणि मी देह आहे या अनुषंगाने मग हित कशाचं करायचं तर देहाचं करायचं. आता देहाचं हित या अनुषंगाने जर बारीक जर विचार केला त्या हिताचा तर स्वभावतः सर्व माणसे फक्त देहाला जपण्यासाठी XYZ गोष्ट जी काही त्यांचं पाठपुरावा चाललेला असतो सर्व गोष्टींचा तो देहाला जपण्यासाठी असतो. मग त्याच्यामध्ये एकतर देह धष्टपुष्ट करणे आणि देह धष्टपुष्ट करणे याच्याकडे विचार केल्यानंतर नंतर पुढचा विषय होतो की देह चांगला दिसणे त्या अनुषंगाने. मग जी काही सगळी आटापीट चाललेली असते ती देहासाठी चाललेली असते. मग ह्या देहाला अनुसंधान याचा देहाचा जर विचार केला तर देहाच्या 3 गरजा आहेत, अन्न वस्त्र आणि निवारा. त्यामध्ये अन्न आणि वस्त्र ह्या दोन्ही गरजांचा जर विचार केला तर फार मोठी फरफट होत नाही, त्यासाठी कमी भांडवल लागतं. परंतु निवारा ह्याचा जर विचार केला तर तिथेही माणसाचं मन जे आहे म्हणजे हित करायचंय देहाचं, पण ते देहाच्या हिताच्या अनुषंगाने ज्या म्हणजे निवारा जो आहे त्या निवाराचा विचार करता आजच्या समाजाचं जर पाहिलं तर वस्त्र आणि अन्न या ही पेक्षा जास्त निवाऱ्याकडे लक्ष दिलं जातं. बारीक विचार केला तर जगण्यासाठी फार गोष्टी लागत नाही. जगण्यासाठी समजा आपण आजच्या काळाचा जर विचार केला तर महिन्याला 1,500-2,000 रुपये कुटुंबासाठी जगण्यासाठी पुरेसे आहे. जास्तीत जास्त विचार 3,000, 4,000, 5,000 मध्ये कपड्यासहित सगळ्या गोष्टी भागतात. परंतु इथं मग हित फक्त देहाच्या हितासाठी फक्त अन्न आणि वस्त्राचा न विचार करता निवाऱ्याचा विचार केला जातो. बरं, निवाऱ्याचा विचार करताना सुद्धा मग त्या ठिकाणी पुन्हा कल्पना असतात की मग RCC बांधायचं का की लोड बेडिंग बांधायचं. जास्तीत जास्त RCC ला मान्यता आहे. मग RCC का तर ते जास्त काळ टिकतं ना, लोड बेडिंगचं पडू शकतं. आणि RCC तुम्ही कोणत्याही ठिकाणी बांधा त्या ठिकाणी ते म्हणजे काय की बाबा तो निवारा जास्त काळ उपलब्ध व्हावा म्हणून त्या ठिकाणी जो काही पैसे खर्च करतात किंवा आटापिटा करतात त्याचा उद्देश एकच असतो की जास्त काळ उपलब्ध व्हावा. मग देहाच्या हिताच्या संबंधाने फक्त निवाऱ्याचा विचार केला तर एवढे विचार लोक करतात. म्हणजे मनुष्य जात जी आहे ती सगळी ते सर्व मनुष्य देहाच्या अनुषंगाने निवाऱ्याचा विचार एवढा बारीक करतात. त्याच्यानंतर पुन्हा अलीकडे आलं मग कपडे आणि त्याच्या पुन्हा अजून एक राहिला अन्न. पोट भरण्यासाठी जे अन्न पुरेसं आहे त्याच्यामध्ये आणखी पुन्हा प्रकार असतात. मग तिथे सुद्धा निवड चालू होते. मग गहू येते, गव्हाची जात आमची ही जात ती जात ती जात वगैरे वगैरे आणि तिथे निवड चालू होते. मग कुठला सगळ्यात भारी आणि तो कुठला आपल्याला घ्यायचा ज्याच्याकडे जशी जास्त पैसे असतील तसा तो विचार करतो. आणि या सगळ्याच्या या विचारामध्ये चांगल्यात चांगलं निवड करणे हा हेतू असतो, प्रत्येकाचा असतो. प्रत्येक ठिकाणी मनुष्य जेव्हा बाजारात जातो तेव्हा मनुष्य ह्या गोष्टीचा विचार करतो, ही गोष्ट चांगली असेल तर ती गोष्ट मी घेईन, असं करेल तसं करेल वगैरे वगैरे. म्हणजे हा कल्पनांचा बाजार त्या ठिकाणी वाढतो आणि तो स्वतःच्या त्या हितासाठी त्या कल्पनेप्रमाणे तो एक गोष्ट निवड करतो आणि मग तो त्या देहासाठी वापरतो. शास्त्राने सुद्धा देहाचं रक्षण व्हावं म्हणून काही गोष्टींना मान्यता दिलेली आहे. का? कारण जर देहाचं संरक्षण झालं तर धर्माचं पुढचं काम होणार आहे. कारण देह असेल तर ह्या देहाच्या माध्यमातूनच तुम्हाला धर्म जाणता येणार आहे. धर्म हा शब्द सुद्धा आज बोलून थोडस अवघड झालाय. स्वतःला जाणता येणार आहे. देहाच्या संबंधाने स्वला जाणता येतं म्हणून देहाचं संरक्षण करणं हे शास्त्रानं कर्तव्य समजलं आहे. आता त्या कर्तव्याचा विचार केला तर आपण थोडासा विषय
पुढे नेऊ थोडासा, म्हणजे अलीकडे येत होतो पण आलाय विचार डोक्यामध्ये. न्यायालयात जर आपण गेलो तर न्यायालय म्हणतात तुमच्या देहाचं संरक्षण करण्यासाठी जर तुम्ही हजारो बळी जरी घेतले तरी तुम्हाला न्यायालय माफ करते. म्हणजे न्यायाच्या दरवाजामध्ये तुम्हाला माफ आहे का? देहाचं संरक्षण तुमच्या करायचं. हा, तो गुन्हा ठरत नाही. धर्माने सुद्धा त्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे. देहाचं संरक्षण करण्यासाठी, तुमच्या देहाचं संरक्षण करण्यासाठी, तुमच्या स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही कितीही हत्या केल्या तरी धर्मात ती गोष्ट माफ आहे, न्यायालयात पण माफ आहे आणि धर्मात पण माफ आहे. आज शोकांतिका अशी की हा विषय शालेय शिक्षणामध्ये पुढे दिसत नाही. म्हणजे हे धर्माने जे शिक्षण दिले ते धर्माचंही शिक्षण शालेय शिक्षणात नाही आणि कायद्याचंही शिक्षण शालेय शिक्षणात नाही. चला, हा विचार का मांडला तर देहाचं संरक्षण हा विषय महत्वाचा म्हणून तो विषय आहे. देहाचं संरक्षण झालं तर तुम्ही त्या देहाच्या माध्यमातून स्वकडे जाणार आहात. परंतु या ठिकाणी कल्पनेचा बाजार वाढल्यामुळं देहाच्या संरक्षणामध्ये खूप जी मनुष्यजात सगळी आहे ती त्याच्यामध्ये गुंतली. बरं, संत म्हणतात की मनुष्यजात सकळ स्वभावताचं भजनशील. संतांचं म्हणणं असं की मनुष्य सगळे भजनशील आहे, परंतु गुंतलेले कुठे आहेत तर फक्त देहाचा जो काही गोष्टी लागणाऱ्या गोष्टी ह्याच्यामध्ये विचार विकल्प मांडण्यामध्ये आज लोक गुंतलेले आहेत. आणि मग ते हित जे आहे ते हित दोन प्रकारचं, एक देहाचं म्हणजे भौतिक आणि दुसरं पारमार्थिक. पारमार्थिक हिताकडं माणसाचं लक्ष जात नाही. माणसाचं लक्ष जात नाही. आता लक्ष का जात नाही तर या ठिकाणी कल्पना हा मनाचा खेळ आहे. पण मनाच्या खेळाचा जर विचार केला तर मन न थांबणारा विषय, परंतु तो थांबण्यासाठी कुठेतरी काहीतरी नियोजन केलेलं असेल. ते नियोजन शास्त्राने सांगितलंय किंवा ह्या मनाला थांबवणं हे तुमच्या हातात नाही, परंतु तुम्ही जर विशिष्ट संगतीमध्ये जर तुम्ही गेले, विशिष्ट मार्गाचा जर तुम्ही अवलंब केला तर मात्र तुमच्या मनाला त्या ठिकाणी थांबता येणं शक्य आहे. मग पारलौकिक हित, पारमार्थिक हित जर तुम्हाला जपायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या मार्गाचा अवलंब केला. मग त्या मार्ग शास्त्राने अनेक मार्ग सांगितलेले. आता त्या मार्गामध्ये जप मार्ग आहे, नामचिंतन बोलतात पण तो जप मार्ग आहे, योग मार्ग आहे, नंतर सांख्य आहे, असे विविध प्रकारचे मार्ग शास्त्राने सांगितले. त्यामध्ये योग मार्गाचा बरेच जण अवलंब करतात. तर योग मार्गाच्या अवलंबामध्ये सुद्धा अनेक जण योगाच्या माध्यमातून त्या भगवंताचे स्व साधण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो भेटणं फार मुश्किल विषय आहे. जपाच्या मार्गाने साधण्याचा प्रयत्न करतात, तोही भेटणं मुश्किल आहे. मग या ठिकाणी सर्व संतांनी आजपर्यंत ज्या शास्त्राने सांगितलं की बाबा तुम्हाला जर खरंच भगवंताची भेटी किंवा स्व जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल, आता या ठिकाणी पुन्हा विषय असा होतो की बाबा इथं स्व हा शब्द वापरलाय आणि पुन्हा भक्ती आणि अमुक अमुक देव, म्हणजे तो एक थोडासा फरक पडतो. पाण्याचा जर विचार केला आपण तर पाणी वायू रूपात आहे, जल रूपात आहे आणि स्थायू रूपात आहे. तिन्ही रूपामध्ये पाणीच आहे, परंतु ते रूप वेगवेगळे दिसतात. त्या पद्धतीने वेगवेगळे अवतार आहेत आणि ते वेगवेगळ्या अवताराचे वेगवेगळे भक्ती वगैरे जे काही सांगितलेले आहे त्या अनुषंगाने मनुष्याच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. परंतु या ठिकाणी व्यापकतेने जर विचार केला तर चैतन्य, देह चैतन्य आणि विश्व चैतन्य, आत्मचैतन्य आणि ब्रह्मचैतन्य असे जे हे दोन्ही एक स्वरूपाचे आहेत, परंतु ह्या दोन्हीचं एक स्वरूप जाणून देण्यासाठी या ठिकाणी जो मार्ग संतांनी सांगितला तो संतांकडे येण्याचा, शास्त्राने सुद्धा सांगितलं की संतांकडे आल्याशिवाय तुम्हाला ही प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून स्वहिताकडे, मग स्वहित म्हणजे काय, तो स्वतःला जाणणे. स्वतःला जाणणे, तुम्हाला जर स्वतःला जाणायचं असेल तर तुम्हाला संतांच्या किंवा साधूंच्या संगतीमध्ये यावं लागेल आणि त्यांच्या संगतीमध्ये आल्यानंतरच तुम्हाला भगवंताची भेटी होईल. आता या ठिकाणी विचार करण्यासारखा विषय, मग संतांच्या संगतीमध्येच का, संतांच्या संगतीमध्येच का, तर संतांचा मूळ स्वभाव, संतांनी जो देह धारण केला तोच मुळात लोकांसाठी धारण केला. म्हणजे जे काही बुडते हे जन्म नदे कवी डोळा त्या हिशोबाने हा येतो कळवाळा म्हणून घ्या. कबीर महाराजांचं एक उदाहरण आहे. कबीर महाराज एका ठिकाणी एक
स्त्री जात्यावर दळण दळते आणि त्या ठिकाणी ती जातात रस्त्याने जातात तिथे पाहतात की बाबा असं असं दळण दळते तर ते रडू लागतात. आता ते जात्यात दळताना रडणं हा काही विशेष भाग नाही, पण तिथून जवळ एक दुसरा महात्मा चाललेला असतो. आता महात्मेच आहेत, परंतु तरी पण ती गोष्ट कशी बाहेर काढायची बाबा ह्याच्यामध्ये नक्की काय कशासाठी जनकल्याणाच्या हिशोबाने तो प्रसंग आलेला आहे. तो महात्मा विचारतो तुम्ही काय रडताय? तर कबीर बाबा ते जातीकडे पाहून हातात मारतो, हो रे बाबा पण तू रडण्याचं कारण काय? मग दाणे पिसतायत म्हणे त्या ठिकाणी, त्यांचं सगळ्यांचं पीठ होऊन चाललंय म्हणे, त्या सगळ्या दाण्यांचं पीठ होऊन चाललंय. ते पाहून रडते बाबा हे जे जग आहे ह्या जगामध्ये सुद्धा कल्पनेच्या बाजारामध्ये लोक त्या कल्पनेच्या मागे लागून सगळेजण परमार्थ सोडून म्हणजे देवाकडे जायचं सोडून ते ह्या सगळ्या मायेच्या बाजारामध्ये पिसून चालले, दळून चालले. पुनरपी जन्म पुनरपी मरण म्हणजे पुन्हा जन्माला येतात, पुन्हा मारतात, पुन्हा जन्माला येतात, पुन्हा मारतात. हे सगळे क्रिया पाहून त्या मला रडू येते म्हणे. नाही मग तसं नाही म्हणे, ते जे महात्मे ते म्हटले तसं नाही, थोडं थांब म्हणे. कुठपर्यंत थांबले पण ते पीठ दळायचं झालं आणि जात ती तळी उचलेपर्यंत थांबले. तळी उचलू दिली, बघ म्हणे आता या ठिकाणी जात्याला 2 तळे असतात, एक खालची एक वरती. खालच्या तळीला खुंटा असतो मध्ये, त्या खुंट्या भोवती ते सगळं जातं फिरतं आणि पाहिलं म्हणे, पहा म्हणे आता ते पीठ जेव्हा बाजूला झालं तेव्हा त्या दांड्यापाशी त्या हा दाणे शिल्लक होते. मग म्हणे पहा आता हे दाणे शिल्लक आहेत नाही. मग याचा अर्थ असा की जे तुम्ही मूळ रूपाला धरून त्या ठिकाणी तुम्ही जर राहाल, संतांच्या पायापाशी जर तुम्ही राहाल तर त्या ठिकाणी तुमचं संरक्षण निश्चित होणार आहे. म्हणजे मायाजाळामध्ये तुम्ही पिसणार नाही किंवा मायाजाळामध्ये तुमचं तुम्ही नाहीच होणार नाही. तसंच नाथ महाराज सुद्धा या ठिकाणी म्हणतात की बाबा तुम्हाला जर मायाजाळ संपवायचं असेल तर हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने मायाजाळ तुटाईल. मायाजाळ तुटल्यानंतर अशा प्रकारचे जे संत तुमच्या भेटीला येतील. आता या ठिकाणी मार्गांचा विषय झाला, मग संतांकडे आल्यानंतर स्व कळतो असं म्हणतात. मग त्याचे वेगवेगळे अनुभव, संतांचा मार्ग नक्की कसा आहे आणि त्या संतांच्या मार्गामध्ये अनुभव कशा पद्धतीने येतो. आपल्याकडे संप्रदायांचा जर विचार केला तर 4-5 संप्रदाय आहेत, आणखी काही आहे, परंतु मुख्यत्वे करून नाथ, आनंद, स्वरूप, चैतन्य, प्रकाश अशा प्रकारचे हे संप्रदाय. याच्या आधीचे जर विचार केला तर गाणपत्य, त्यानंतर शाक्त वगैरे असे संप्रदाय त्या ठिकाणी आहेत. तर त्या संप्रदायामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नियम वगैरे करून त्या ठिकाणी आतापर्यंत दीक्षा पद्धती होती आणि त्या ठिकाणी एकाच एक करून अशा प्रकारचे अनुभव दिले आहेत. पण संतांच्या ह्या पद्धतीमध्ये काही महात्म्यांनी या व्यक्तीला खंडन करून त्या ठिकाणी सर्व लोकांना या ठिकाणी त्या प्रवाहात आणण्यासाठी ते नियोजन केलंय. तर त्या महात्म्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये फार तर फार माऊलींनी थोडासा त्या बाबतीत विचार केला की बाबा जास्त जणांना हा अनुभव येण्यासाठी. आता नाथ महाराजांचा विचार करता नाथ महाराज आणून सांगतायचे, माऊलींचा विचार करता माऊलीनाथ सांगतायचे, माऊलीनाथ सांगतायचे आणि नाथ महाराज आणून सांगतायचे. असे वेगवेगळ्या संप्रदायाचे जरी प्रकार असतील अनुभव मात्र सर्व ठिकाणी एकच आहे. मग या हे सुद्धा काय सांगितलं तर बाबा साधू किंवा संत कुठे भेटतील, कसे भेटतील हा एक प्रश्न असतो माणसाच्या मनामध्ये. तसं तर वारीमध्ये गेलं तर स्वभावता भेटी होते, परंतु मायाजाळ कुठे हा जो शब्द वापरलाय, कुठेतरी माणसाने जर भक्तीची सुरुवात केली तर भगवंताच्या या ठिकाणी ह्या याच्यामध्ये अशी प्रोसेस आहे की तुम्हाला तुमची भक्तीची काहीतरी सुरुवात जरी झाली, तुमची नारळ फोडण्यापासून जरी सुरुवात झाली, तुम्ही आणखी संतांच्या चरणापर्यंत येता. फक्त मला तुमच्या भाव पाहिजे. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणायचं कळत ते मी मायाजाळ तुटाईल. पण संतांच्या ह्या परंपरेमध्ये आल्यानंतर मग तो अनुभव जो आहे त्या अनुभवामध्ये सुद्धा बारीक जर विचार करायचा म्हटला तर विहंग मार्ग, पिपीलिका मार्ग, असे सर्प मार्ग, गुडूक मार्ग असे शास्त्राने वर्णन केलेले योगाच्या माध्यमातून अनुभव आलेले ही जी 4 प्रकार आहेत, पिपीलिका मार्ग वगैरे. तर त्याच्याकडे आता संतांच्या मार्गामध्ये हा विहंग मार्गाचा विषय येतो की संतांच्या दरबारामध्ये तुम्हाला तुमचं जे चैतन्य स्वरूप जे आहे त्याचा साक्षात्कार किंवा अनुभव तुम्हाला लगोलग येतो. मग त्या प्रकारचं जे काही हे आहे म्हणजे त्या संप्रदाय आहे ते संप्रदाय या ठिकाणी अनेक आहेत, परंतु या आज महाराष्ट्रामध्ये आनंद संप्रदाय हा जो आहे तो त्या ठिकाणी सर्व
सर्वोत्कृष्ट कार्य हे आनंद संप्रदायामध्ये आहे. आनंद संप्रदायामध्ये सुद्धा अनेक महात्मे होऊन गेले, परंतु त्या अनेक महात्म्यांमध्ये बारीक जर विचार केला तर श्रीपाद बाबा यांनी जे कार्य केलं त्या कार्याला कुठल्याच प्रकारची तोड नाही असं म्हणता येईल. आता खरंच साधू कोणाला म्हणावं हा प्रश्न आहे. स्वहिता कारणे संगती साधूची, साधूची संगत तुम्हाला भरायची, पण तो साधू सुद्धा त्याच लेवलचा का कोणीचा असला पाहिजे तर तुमचं स्वहित त्या ठिकाणी साधलं जाईल. आणि बाबांच्या अनुषंगाने जर विचार केला तर बाबांचं बाल्यावस्थेतलं जीवन कसं गेलं माहित नाही, परंतु जेव्हा ते संतांच्या सानिध्यामध्ये आले, संतांच्या सानिध्यामध्ये बंडोबा किंवा बाबांच्या सानिध्यात आल्याच्या नंतर त्यांचाही स्वभाव विवेकानंदासारखाच होता श्रीपाद बाबांचा, की कुठेतरी काहीतरी चाच पडून घेणे साहजिक आहे ना. आता जर समजा ही गोष्टी जर आपण चाच पडून घेतो, त्यांनी पारमार्थिक गोष्टी चाच पडून घेतली. विवेकानंदाने जशी पारमार्थिक गोष्ट चाच पडून घेतली की बाबा मला देव बघायचा आहे किंवा तुम्ही देव दाखवता का, हा विवेकानंदाचा प्रश्न होता. तसा बाबांनीही बंडोबाबांना प्रश्न केला होता की हा खरंच तुम्ही देव दाखवता का. तुम्ही महात्मे असतात. आणि या अनुषंगाने त्यांनी जो प्रश्न केला त्या प्रश्नाला सुद्धा उत्तर जसं रामकृष्ण परमहंसांनी उत्तर दिलं तसंच बाबांना बंडोबाबांनी उत्तर, हा देव बघायचं ना, देव दाखवतो, मी तुला देव दाखवतो, पण तू काय करशील. तसंच तिकडं रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना मात्र स्पर्श कृपेने त्यांना निर्विकल्प समाधीची अपेक्षा होती. विवेकानंदांना निर्विकल्प समाधी म्हणजे काय, किंवा एकदा समाधी दिल्यानंतर त्याला विकल्पच नको, मला कंटिन्यू समाधी राहायचं. परंतु हे जर झालं मग रामकृष्ण परमहंस असं करू शकत नव्हते का, करू शकत होते, परंतु का नाही केलं, जगाचं कल्याण व्हावं. कारण विवेकानंद गुरु आणि शिष्य यांच्या पण लेव्हल पाहिजे असतात समान. ज्या पात्रतेमध्ये गुरु असतात त्या पात्रतेमध्ये शिष्याचं सुद्धा भांडं तसं असावं, ते पात्र जे काही ज्ञान आले ते ज्ञान घेण्यासाठी. मग हे तोडीचे शिष्य विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस तोडीचे शिष्य, त्यांना तो अनुभव दिला तो जगामध्ये सगळ्यांना काही माहित नाही. हा बाकीच्या शिष्यांना सुद्धा माहित नव्हता हा अनुभव काय आहे. काही शिष्य आले पळत का विवेकानंद तिकडे तडफडा होतोय म्हणे, डोकं फुटलंय म्हणजे, उड्या हात इकडे तिकडे गडबड. ती जसं एक शिष्य सांगायला तसं रामकृष्ण परमहंसाला आनंद व्हायचा. आता डोकं फुटलं म्हटल्यावर गुरुला घ्यायला पाहायला तसं नाही, परंतु ते काय होते काय नाही सगळ्या गोष्टी यांना माहित होत्या, की ते गडबड लोळतायत, वर नाचतायत, काय अंग म्हणजे मंदिराची उंची कमी असल्यामुळे डोक्याला लागले, रक्तबंबाळ झाले, तरी पण त्यांनी जाणलं की याला हा अनुभव आलेला आहे. आणि त्यांच्याकडूनच सगळ्यात जास्तीत जास्त प्रचार प्रसार जो झाला धर्माचा तो विवेकानंदांनी केला. विवेकानंदाच्या तोडीचं मग तशा प्रकारे गुरु शिष्य ज्यावेळेस तोडीचे समोर येतात त्यावेळेला काहीतरी पारमार्थिक मोठं काय होत असतं. आणि इथे सुद्धा तोच प्रकार आहे की बंडोबाबांच्या समोर, बंडोबाबा केरोबाबा दोघांच्या समोर श्रीपाद बाबा त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही देव दाखवणार का, आणि यांचा पुन्हा प्रश्न की बाबा देव दाखवल्यानंतर तू काय करणार. तेव्हा श्रीपाद बाबांनी त्यावेळी जे वचन दिलं ते वचन मात्र त्यांनी आयुष्यभर पाळलं की तुमची आयुष्यभर दासी होऊन राहील, तुम्ही म्हणाल तसं मी करेल. म्हणजे दासी होऊन राहील म्हणजे काय, तुम्ही म्हणाल तसं मी करेल, पारमार्थामध्ये जो काही आहे योग माझ्याकडून देण्याचा तो मी करेल. आणि संगत हा शब्द उगाच नाही वापरला, म्हणजे हित जर करायचं असेल तर संगत महत्वाची आहे. संगत हा शब्द कमी काळ दर्शवत नाही, हा जास्त काळ दर्शवतो. आता काळाचा जर विचार केला, नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींकडे ज्यावेळेस नाथ महाराज गेले, आता ज्यावेळेस स्वतःचं हित करायचं त्यावेळेस गुरुकडे जाण्याची तयारी पण शिष्याची असली पाहिजे. तो एक विषय होता, हित करायचंय तर गुरुकडे गेलं पाहिजे. आणि पूर्वीच्या काळी म्हणजे नाथवरांचा काळ काय फार म्हणजे फार पूर्वीचा नाही आहे, अलीकडचा 300-400 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्या काळामध्ये जवळपास त्यांनी वाटते 10-12 वर्ष त्या ठिकाणी राहिले. कुठे जनार्दन स्वामीकडे देवगिरी केल्यावर. आता त्या ठिकाणी जाऊन
त्यांची सेवा करायची. आता त्यांचा एक फार म्हणजे गुरुसेवेचा एक प्रसंग सांगतो फक्त त्याच्यात असं ओघाने आठवला म्हणून, किंवा संगत करायची आणि संगतीमध्ये सेवा करायची. सेवेशिवाय संगत नाही, सेवेशिवाय संगत नाही, आणि संगतीचा कालावधी हा जास्त असावा. म्हणजे ह्या संगत शब्दानुसारच तो विषय आलाय. जनार्दन स्वामींना पान खायची सवय होती, पान खायचे, आणि पान खाल्ल्याच्या नंतर ते थुंकण्यासाठी ते पिकदाणी असायची. मग कार्यक्रम काही असलं तर मग शिष्य तिथे उभे असायचे, नाथ महाराज गुरुजीला आता थुंकायचं असेल तर ती पिंकदाणी समोर घेऊन असे. गंमत अशी झाली, समारंभ मोठा होता आणि यांना ती पिंकदाणी पटकन भरली की तिला बाहेर टाकता येईल, कारण बाहेर टाकायचं होतं कोणाच्या अंगावर सांगितलं पुन्हा तिकडून बोला अंगावर येते. त्यांनी ती पिऊन टाकली, तशीच पिऊन टाकली. म्हणजे गुरु सेवा ही कुठल्या लेवलपर्यंत असावी किंवा कशा पद्धतीने त्याचा एवढी सेवा करणं हा त्यांच्या नशिबातला विषय होता. जनार्दन स्वामी सुद्धा काही कमी अधिकारी संत नव्हते. दत्तात्रयांच्या सगुण स्वरूपातलं दर्शन त्यांना होतं, त्यांनी नाथ महाराजांना सगुण दर्शन करून दिले, तेही दाखले त्या ठिकाणी आहेत. पण त्या लेवलचे त्यांचा अजून एक प्रसंग आहे, गुरुसेवा करता करता असा प्रसंग आहे की युद्धाचा प्रसंग, म्हणजे जनार्दन स्वामी त्या ठिकाणी नसतात, ते ध्यानमग्न असतात आणि अचानक दुसऱ्या राजाने आक्रमण केलं असे एक बातमी येते, पत्र येतं राजाचं. त्यावेळेला स्वामी तर ध्यानमग्न आहेत माझे गुरु, मग मी काय करू आता. तिथं सारा विचार करून लगेच निर्णय घेण्याची जी क्षमता आहे शिष्याची सुद्धा, ती सुद्धा फार महत्वाची आहे. त्यांचं जे चिलखत जनरेटर वगैरे सगळं टोटल घातलं साहित्य आणि घोड्यापासून हिरानावर गेली. कोण? नाथ महाराज. आणि ते युद्ध जिंकलं, पण ते वापस आले ह्यांना माहित नाही. दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये राजेसाहेबांनी त्यांचं हे केलं, सत्कार केला, खूप छान लागले, चांगलं लागले वगैरे वगैरे. तेव्हा त्यांना कळलं की शिष्याने काय काम केलं, किंवा असं म्हणता येईल की बाबा शिष्याची परीक्षा घेण्यासाठी ही गोष्ट केली. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये शिष्याची परीक्षा सुद्धा घेतली जात होती. आज परीक्षा घ्यायची म्हणले की शिष्य लांब आला. फरक आहे ना. तुम्ही ज्या पद्धतीने तुमची पात्रता आहे, तुम्हाला त्या पद्धतीने त्या प्रकारे त्या लेव्हलपर्यंत, त्या ज्ञानाच्या लेव्हलपर्यंत तुम्ही जाऊ शकता, हे शास्त्र सांगतं. म्हणजे मी वैयक्तिक माझ्याकडून बोलत नाही. अजून एक प्रसंग आहे, म्हणजे गुरुसेवेची तळमळ कशी आणि किती असावी असा एक प्रसंग आहे नाथ महाराजांचा. 5 पैशाचा हिशोब लागत नव्हता का, 1 पैशाचा हिशोब लागत नव्हता, 1 पैशाचा. 1 पैशाच्या हिशोबासाठी रात्र काढली आणि ज्या वेळेला सापडली त्यावेळेला सापडली तोपर्यंत ते जागेच होते. आणि जनार्दन स्वामी ही सगळी गोष्ट जाणून ते पाहत होते. म्हणजे 1 पैशासाठी रात्र घालवणं ही परीक्षाच होती ना. मग तेव्हा गुरुसेवेसाठी कसा वेळ घालवायचा, कोणत्या कोणत्या पद्धतीने गुरुसेवा करायची. आज लोक म्हणतात की देहाची सेवा करायची नाही. रामदास स्वामींच्या बाबतीत सुद्धा असा एक प्रश्न आला की गुरुसेवेला पाय दाबायचे नाही किंवा काय करायचं नाही. तर शिष्या म्हटलं तुम्हीच तर गुरुसेवेचं वर्णन सांगितलं की बाबा तुम्ही अशा प्रकारे गुरुची सेवा केली पाहिजे, आणि तुम्हीच आता म्हणता की आम्ही तुमची सेवा करू, तुमची आम्ही पाय दाबले का नाही. आम्ही तुम्हाला ह्या देहामध्ये पाहतो, ह्या देहातून आम्हाला तुम्ही ज्ञान देतो, तुमची ह्या देहाची आम्ही का सेवा करावी नाही. अशा प्रकारचे शिष्य पण लागते त्या पात्रतेमध्ये पुढे. म्हणजे आज ठराविक जण काय म्हणत, गुरुची सेवा करायची नाही, हा देह आहे, देहाची सेवा करायची नाही. बाबाही असं म्हणत होते देहाची सेवा करायची नाही, परंतु मग त्या देहाला सेवेची आवश्यकता नव्हती का, हा माझा प्रश्न आहे. बाबा म्हणत होते माझी देहाची सेवा करू नका, मी देह नाही, तत्व म्हणून मी आहे किंवा तत्व म्हणून तुम्ही पहा, नामाकडे लक्ष द्या. परंतु मग ज्या देहामध्ये बाबा वावर होते त्या देहाला सेवेची गरज नव्हती का. निश्चित होती असं म्हणावं लागेल ना. पण ते सुख कोणाच्या किंवा ते श्रेय कोणाच्या पदरी पडलं हे माहित नाही. परंतु गुरु शिष्य सेवे, जेव्हा गुरु आणि शिष्य हे सेवा भावाने जवळ येतात तेव्हाच ज्ञानाचा आदान प्रदान होतं, तेव्हाच हा परिपूर्ण प्रेमभाव जो आहे तो प्रेमभाव आम्ही बांधतो, हा विषय आहे. गुरुसेवा ज्याच्याकडून झाली नाही त्याला तत्व कळणं मुश्किल विषय नाही करणार. सेवेशिवाय तुम्हाला प्रेम करणार नाही.
कारण सेवेमध्ये जे प्रेम आहे ते प्रेम ओतप्रोत भरलेलं, ते प्रेम, त्या प्रेमाची सेवा करताय तुम्ही. गुरु म्हणजे गुरु तात्विक अर्थाने जरी विचार केला तरी देह दिसतो परंतु आत प्रेम आहे. त्या आतल्या प्रेमाला जर प्राप्त करायचं असेल तर ते प्रेम बाहेर पाळलं पाहिजे ना. ते प्रेम बाहेर पाळण्यासाठी तुम्ही सेवा करा ना. चांगल्याचे बसतासाठी त्याने अधिकची पाना फुटे. मग शिष्याची पात्रता सुद्धा तशी असली पाहिजे. बहुतांश महात्म्यांना सेवा आवडत नाही परंतु हुशार शिष्य सेवा करतात. भाग्याचा तो पावे. हा, जे हुशार आहे ते सेवा करतात. ते संधी शोधतात की बाबा माझ्या गुरुची सेवा मी कशा पद्धतीने करू. ते गुरु आता पहा या ठिकाणी अशाही काही गोष्टी असतात की देहाच्या अनुषंगाने काही व्यंग असतं. हुशार शिष्य ते व्यंग सुद्धा पाहत नाही. हुशार शिष्य ते व्यंगही पाहत नाही. एखाद्या गुरु रागीत असतो, एखाद्या गुरुला जास्त परीक्षा पाहण्याची सवय असते. परंतु हे सगळं हुशार शिष्य असतं तर हुशार शिष्य ह्या गोष्टीकडे पाहत नाही. कारण तुम्हाला गुरु कसे रागीट असू द्या की ते कसेही असू द्या, रागीट गुरु असतो तो प्रेमाचा पाना फोडतो. कारण तो पाना फोडणं हे शिष्याच्या हातात आहे, गुरुच्या हातात नाही. गुरुच्या हातात नाही, शिष्याच्या हातात. शिष्याच्या सेवेने त्या देहामध्ये असणार तत्व खुश होणार आहे. देह नाही खुश होणार आहे, तत्व खुश होणार आहे. आणि त्या तत्वाच्या अनुषंगाने पुढे जे तुम्हाला तुमच्या पत्रात ज्या गोष्टी पटतात त्या सांगायचा विषय असा की नागमहाराजांचे 2-3 प्रसंग पाहिले आपण की बाबा संगतीवरून विषय आला हा. मग संगत म्हणजे आपला विषय झाला की काही त्याला काळ कमी नाहीये. संगत या शब्दाचा अर्थ काळ वास्त आहे, जास्त काळ आहे. म्हणजे पुन्हा जाणे किंवा काही काळ राहणे, काळ संपेपर्यंत, तो सेवेचा काळ संपेपर्यंत राहणे म्हणून संगत शब्द आलेला आहे. जास्त काळ, कमी काळ तिथं अपेक्षितच नाहीये. असं झालंच नाही कधी. म्हणजे ज्या आजपर्यंतच्या इतिहासात तुम्ही मागोवा पहा, इतिहासाच्या मागोवामध्ये जो शिष्य जास्तीत जास्त गुरुच्या सानिध्यात राहिलेला तो शिष्य जगात प्रख्यात झालेला आहे. कुठल्याही काळात धरू तुम्ही, रामकृष्ण परमहंस विवेकानंदाची काळा किंवा मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाची काळा, अजूनही खूप जोड्या आहेत अशा शास्त्रा म्हणजे ज्या घडून गेल्यात घटने याच्यामध्ये भूतकाळामध्ये, त्या खूप जोड्या आहेत अशा. त्या सगळ्या जोड्यांमध्ये तुम्ही पुढे काढा की गुरु शिष्याची जी जोडी जास्त काळ संपर्कात राहिलेली आहे ती जोडी प्रख्यात झालेली आहे. आणि तुम्हाला पुन्हा आपण त्या अनुषंगाकडे येऊ, विषयाकडे येऊ की पुन्हा बाबांना संगत देण्यासाठी आता आणखी एक विषय असा येतो इथं, शिष्य हुशार असलं पाहिजे हे महत्वाचं आहे, परंतु गुरुला पण तेवढी तळमळ असली पाहिजे तोही विषय महत्वाचा आहे. मग या ठिकाणी संत म्हणलंच कोणाला की ज्यांना खरंच तळमळ आहे. दोन्ही बाजूनी बाबा. चुंबक पहा, चुंबकाचा एकच भाग आकर्षित नाही एकमेकाला, धनुर्वाला ते दोन्ही एकमेकाला आकर्षित. तशी गुरु शिष्याची जोडी आहे. शिष्याला पण तळमळ तेवढी पाहिजे, गुरुला पण तेवढी तळमळ पाहिजे जवळ यायला. कारण हे आकर्षण आहे आणि उडून घेते एकमेकाला. अनुभव येतो एका शिष्याच्या तळमळीने शिष्याने आनंद करतोय, गुरु तिथे हजर असतो. माहित नसतं ते काय होतं पण तत्व त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या गोष्टी घडून आणतो. बाबांना घोटीचं जर अंतर पाहिलं, आता बंडोबाबांचं गाव इथं मानून याच्यापाशी आहे, मनमाडच्या जवळ आहे आपलं किरोबांचं. बंडोबाबांचं गाव आहे पैठणच्या जवळ, गावसा. आता त्यांनी इथून तिथं जायचं कुठं नाही याच्यापर्यंत, समजा बंडोबाबा किरोबाबापर्यंत जाणार आणि मग तिथून ते दोघं तिथपर्यंत जाणार हे एकट्या बाबासाठी, श्रीपाद बाबांसाठी तिथपर्यंत. संगतीने विषय आलाय म्हणून चालायचं. मग मी तुमची सेवा आयुष्यभर करेन हे वचन घेतलं, मी तुमचं ताशीच म्हणून तू म्हणतो तसं मी राहील हे वचन घेतलं, परंतु ते वचन घेऊनही हे तिथं जात होते. अनेक वेळेला मला सांगायचं हे की त्या शिष्याची पात्रता पाहून अनेक वेळेला महिना, दीड महिना, 2 महिने हे दोन्ही महात्मे तिथं राहिले. आता जशी गुरुनी संगत दिलीये शिष्याला
तीच संगत बाबांच्या संगतीमध्ये बाबांनी दाखवून दिली. कारण ती जसे संस्कार तसे संस्कार बाहेर पडले ना पुढं. श्रीपाद बाबांच्या फिरण्यामध्ये आता मी काही डोळ्याने पाहिलं नाही, जगात मी फिरलोय किंवा जगात फिरणं झालं किंवा जे साधकांकडून त्यांच्या शिष्यांकडून जे ऐकलं तेच विषय मानले. बाबा एक महिना, दीड महिना, 2 महिने घरापासून बाहेर आहे. तो कालावधी कधी कधी 2 महिन्याचा पण असायचा. मग ज्या वेळेला संप्रदाय वाढला त्या काळाला म्हणजे मला वाटतं 86 नंतरची गोष्ट, 86 नंतर बाबा घरी जास्त राहिले नाही. म्हणजे याचा राहुरीचा मेळावा सुरू झाला त्याच्या आधी समजा 1-2 वर्षापासून, त्याच्या आधी 1-2 वर्षापासून. कारण राहुरीकर सुद्धा सांगतात की बाबा आमच्याकडे बाबा आले की 2-3 दिवस 4 दिवस राहायचे. परंतु बाबांचं एक वैशिष्ट्य होतं की ते तिथून पुढे जायचे हे कोणाला माहित नसायचे जास्त. पण मग तो काल त्या कालावधीत केला तर बाबा महिना 1.5 महिना बाहेर फिरत राहायचे. मग त्यांचा प्रवास सांगितला समजा माहितीये, मुंबईकडून निघायचे संपूर्ण मुंबईचे वरच्या स्टेशन पासून खालच्या स्टेशन पासून पुणे ते हा सगळा भाग उरकून मग पुन्हा वाघोली, सुपा, त्यानंतर नगरमध्ये आलं तर हे सगळं पूर्ण झाल्यानंतर इथलं मग धुळा, असा त्यांचा प्रवास असतो. हे सगळा प्रवास संपल्यानंतर मग ते घरी जायचे. आता बाबांच्या बाबतीतला विषय सांगायचा झाला तर निरपेक्ष वृत्ती ही आचरणात दिसत होती. म्हणजे बाबांनी कधी सांगितलं नाही की मी निरपेक्ष आहे, मी इतका चांगला आहे, की मी असा आहे, मी फला नाही, असं त्यांच्या शिष्यांच्या तोडून ऐकलेला हा विषय. किंवा मी अमुक आहे किंवा मी असा आहे तसं बाबांनी कधीही सांगितलं नाही. बाबांनी कधीही सेवेची संधी दिली नाही, सेवेची संधी दिलीच नाही. कारण त्यांची बॅग सुद्धा ते जास्त कोणाला घेऊ देत नव्हते असं त्यांचं. म्हणजे हे अनुषंगाने मी हे बोलतो की बाबा बॅगच घेऊ देत नसतील तर मग हे सेवा काय करू देत असतील. जर ते आलेल्या लोकांना 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत बोलत असतील ते कोण त्यांचे पाय दाबत असेल. दाबणारे हुशार त्यावेळेला कोणतरी असतील, तो विषय नाही. म्हणजे सेवा करणारे कुठल्याच अनुषंगाने असतील ते असतीलच. परंतु या ठिकाणी हा स्वभाव संगत त्यांना जशी दिली महात्म्यांनी ती संगत खूप काळ दिली, म्हणून इकडे खूप काळ संगत बाबांनी त्यांच्या शिष्याला म्हणजे एक शिष्य तयार करण्यासाठी त्यांनी माझे म्हणजे जसं मी ऐकलं नाही 3 का 4 वर्ष ते राहुरीला सलग येत होते. 4 वर्ष सलग आल्याच्या नंतर मग ते पूर्ण काही 12-15 जोड्या असतील त्या सगळ्या जोड्यांना अनुग्रह झाल्याच्या नंतर मग त्यांना सगळ्यांना एक करून अधिकार दिला. म्हणजे काय केलेलं आहे, अधिकार दिला म्हणजे काय केलं, ही जे धर्माचं संस्थापनाचं कार्य जे आहे, धर्म संस्थापनाचं कार्य आहे ना, ते पुढं बिना रोकटोक चालवं म्हणून हा विषय झालेला आहे. जसाचे तसा परमार्थ, जसं तुझं नाम पुढे जावं. बाबा अनेक वेळा बोलायचे की मी तुमच्याकडे घरी आल्यानंतर मला तांब्यावर पाणी, चतकुर भाकर खाऊ घाला. किती साधं बोलणं की तांब्यावर पाणी, चतकुर भाकर खाऊ घाला. मग तेवढ्या पुरतं मला विसरून जा, पण तुम्ही नामाला विसरू नका. म्हणजे तुमच्यासाठी महत्वाचं काय आहे तर तुमचा स्व महत्वाचा आहे, तुमचं स्वतःचं हित महत्वाचं आहे. तेच हित साधण्यासाठी अशा प्रकारच्या संतांची संगत घडणं गरजेचं आहे. बाबांच्या उदाहरणावर बोलायचं खूप काही बोलण्याचं काय, कारण शब्द कधी त्यांचा फेल गेला नाही. बेलवंडीकरांनी उदाहरण सांगितलं मला एक दिवस. म्हणजे बाबा असं कधी म्हणत नव्हते की माझ्याकडून कृपा झाली किंवा काय, परंतु ती कृपा कशी हे बेलवंडीकर बबनराव महाराज की काडी लागली म्हणे माझी याची, कशाची, सपराची काडी लागली बाबांच्या डोक्याला. ती वागताना काय म्हणे बाबा तुझं हे सपर लागलं ना माझ्या डोक्याला, घर बांध म्हणे एखादं चांगलं. मग तेवढा शब्द होता. ते म्हणे त्या दुसऱ्या वर्षी म्हणजे त्या बाबा गेल्यानंतर इतका पाऊस झाला म्हणे, खूप छान पाऊस झाला, खूप छान भुईमुगाच्या शेंगा आल्या आणि दुसऱ्या वेळेस बाबा येऊ शकतो घर तयार होतं म्हणे. आणि बाबांना हे माहित नाही का, पण त्यांना पुन्हा ज्यावेळेस आले बाबा त्यावेळेस ही कोणाच्या घरी आले म्हणे, हे याचं घर दिसत नाही, बाबांना घर दिसत नाही. म्हणजे कृपा कशी करतात महात्मे, ही कृपेचा विषय नाही, परंतु सहज जे बोलले
ते सहज बोललेले शब्द सुद्धा बाबांचे खरे होत होते. मग महात्म्याला तुम्ही अजून कुठल्या अनुषंगाने त्याला पाहिजे की बाबा हा महात्मा तुम्ही किती त्याचे म्हणजे महात्मा हे सांगण्यासाठी काय गोष्टी असली पाहिजे. कारण तळमळ तेवढी आतमध्ये होती की शिष्यासाठी एवढ्या गोष्टी करायच्या, पायपीट करायची आहे, खिशामध्ये 10 रुपये शिल्लक राहिले पण पोरगी रडतीये, पण मग तिचं रडू थांबवण्यासाठी ते शिल्लक राहिले 10 रुपये तिचं कंडक्टरला किंवा हे घे तू भाऊ तिचं तिकीट काढा. हे जे आहे ही कृपा म्हणजे विशिष्ट ठिकाणी आहे असं नाही. म्हणजे हा स्वभाव काय दाखवतोय की महात्मे हे सदा कृपाळू आहे. कुणी असं म्हणणं की शिष्याने की हा शिष्य माझ्यावरच कृपा केली किंवा माझ्या असं नाही. संत हे सर्व ठिकाणी कृपा सारखी करतात. त्यांच्या कृपेमध्ये ओतप्रोत आनंद भरलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आनंदाची निर्मिती होते. हे सगळ्यांनी अनुभवलंय. आनंदाची निर्मिती करणं हेच संतांचं काम आहे. किंवा ते स्वतःच आनंद आहे म्हणून त्या आनंदापर्यंत ते आपल्याला जाता येतं त्या शिष्याची त्या संगतीमध्ये त्या संगती. मग अशा प्रकारच्या महात्म्यांची जर संगत राहिली, अशा प्रकारच्या महात्म्यांची जर संगत भेटली तर शिष्यामध्ये परिवर्तन होणारच आहे ना. आज चांगल्याला कोणी म्हणतं बाबा या आमच्याकडं, चांगल्याला कोणी म्हणतो आमच्याकडे या, परंतु बाबांच्या शिष्याचे जे आज अधिकारी आहेत काही अधिकारी असे होते की त्यांना म्हणजे वर्णन सुद्धा करू नये असं वाटतं काही ठिकाणी. परंतु आहे काही जण अभिमानाने सांगतात. धुळेकरचे आहिरे सर म्हणून आहेत, ते म्हटले मला रस्ता नव्हता पुढं. प्रामाणिक बरं का, म्हणजे त्यांनी सगळं समजून सांगितलं विषय की मला रस्ताच पुरत नव्हता म्हणे आणि मला ते हे करायचं नव्हतं म्हणे. पण योगायोगाने बाबांच्या संगतीत आल्यानंतर आज ते अधिकारी आहेत, आज ते कीर्तन प्रवचन करतात. म्हणजे समाज ज्या व्यक्तीकडून कधीच ही अपेक्षा करत नाही की बाबा हा परमार्थाच्या मार्गाला लागेल म्हणून, तशा व्यक्तीला म्हणजे ज्याची पात्रता नाही त्याला पात्रता आणून बसवायचं काम संतांनी. पात्रता ज्याच्याकडे नाही त्याला म्हणजे डिग्री घ्यायची तुमची ऐकतच नाही तरी पण तुम्हाला ही घ्या डिग्री. तुम्हाला संतांच्या कृपेने ती डिग्री प्राप्त होतीये. सच्चिदानंद पदवी घेणे, मनुष्य देहाची योगी सच्चिदानंद पदवी घेणे हा अधिकार दिला. परंतु राबवले कोणी? संतांनी. देव आपल्या समोर थोडे येतो म्हणून गुरु आधी पूजावा, देवाच्या आधी गुरु पूजावा ही म्हण त्याच्यामुळे. पण आपला विषय काय चाललाय? संगतीने सुधारणा आणि संगतीने स्वची प्राप्ती. हित कोणतं तर पारलौकिक किंवा पारमार्थिक हित हा विषय या ठिकाणी चालला होता. पारमार्थिक हितामध्ये स्व करण्यासाठी संगत महत्वाची आहे. संगत हा शब्द जास्त काळाला दाखवतो हा विषय चालला होता. बरं, जास्त काळाला दाखवलं तरी महात्म्याची पात्रता किंवा महात्मा त्या अनुषंगाचा असला पाहिजे. मग त्याच्या आतमध्ये जी काही शिष्याप्रती तळमळ आहे, मग शिष्याला पण महात्म्याविषयी तेवढी तळमळ पाहिजे हा पण विषय झाला. म्हणजे शिष्याकडून गुरुची सेवा झाली पाहिजे, गुरुची सेवा झाली पाहिजे आणि सेवा झाल्यानंतर तिकडून जे उत्तर मिळायचे ते मिळणार आहे. तेव्हा तुम्हाला भावयुक्त भक्ती ही तेव्हा करणार आहे. आता भक्ती तशी तर कोणी पण करते. नारळ फोडायचं काम चालू आहे, उपवास धरायचं काम चालू आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची व्रतवैकल्य करायचं काम चालू आहे. परंतु भावाची जी भक्ती आहे आमच्याकडे भावनेने भक्ती म्हणजे भावाशिवाय भक्ती होणं शक्य नाही. तसं इथे या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात की भावे भक्ती म्हणजे त्या भावाने जी भक्ती केली जाते त्या भक्तीने हरीची भेटी होईल. आता हरीची भेटी होईल म्हणजे हरी कळेल म्हणजे काय करेल? स्व कळेल. म्हणजे जसं हे चैतन्य आणि ते चैतन्य एकच आहे, दोन्ही एकरूप आहेत. हा जो भाव आहे तो म्हणजे स्व जाणणे म्हणजे आत्मसत्ता म्हणजे आत्मा सकारांत श्रीहरी. देव हा इथून तिथून एकच आहे. सृष्टीमध्ये जे काही चैतन्य आहे आणि जीवामध्ये जे चैतन्य आहे ते सर्व चैतन्य एकच आहे. हा भावाचा अनुभव येणे. मग त्या ठिकाणी हा जो हरी आहे. मग नाथ महाराज असं म्हणतात की आनंदपदी जया म्हणती हरी. म्हणजे काही जणांच्या कल्पनेमध्ये मग हरी आहे तो देव सगुण स्वरूपामध्ये. मग आता समजा राम असं तर रामाचा हात धनुष्य असलं पाहिजे, विठ्ठल असं तर कमरेवर हात असले पाहिजे वगैरे 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 ह्या ज्या कल्पना आहेत त्या तशा प्रकारचा अनुभव येईल असं. परंतु संत सांगतात किंवा शास्त्र असं सांगतं की तुम्हाला अद्वैत
अनुभव येणं गरजेचं आहे. अद्वैत अनुभव म्हणजे काय की देव आणि तुम्ही एक आहात, एकाकार रूप, त्याला योगी लोक समाधी म्हणतात. तो अनुभव तुम्हाला येणं गरजेचं आहे. मग माऊली म्हणतात की एक नाम हरिद्वैत नाम दुरी आणि अद्वैत कुसरी विराळ. मग या ठिकाणी अद्वैताची जाणीव झाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी ते संत जे काय आहे तेच, जे संत आहेत तेच हरी रूपाने तुम्हाला भेटतात. हरी म्हणजे ते आणि ते म्हणजे हरी असा विषय आहे. अशा या संतांची संगत जेव्हा तुम्हाला लागते त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी या प्रेमाची प्राप्ती होते, भगवत भावाची प्राप्ती होते. आता या विषयाला आणखी लांबायचं म्हणतात त्या ठिकाणी खूप काय आहे. आतापर्यंत जी काही सेवा माझ्याकडून या ठिकाणी झाली त्या सेवेला मी थोडस समर्पण देतो आणि सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की जो विषय माझ्याकडे मला जो बाबांनी किंवा जो संकल्प हृदयामध्ये निघालाय तो संकल्प चित्रपटाच्या अनुषंगाने आहे आणि त्याचा सुद्धा कशासाठी आहे तर बाबांचा म्हणण्यापेक्षा बाबांचं चरित्र, व्यापक स्वरूपाचं चरित्र जगतामध्ये प्रसारित व्हावं. ते सुद्धा का प्रसारित व्हावं तर माझ्या आतापर्यंतच्या अनुभवामध्ये ज्या ज्या संतांचा मी अभ्यास केला त्या सर्व संतांमध्ये बाबांचं चरित्र खूप वेगळं आहे, खूप वेगळं आहे. सगळ्यात जास्तीत जास्त प्रसंग आणि ते पण अनुभवाचे आहेत. म्हणजे अजून असं काही नाही की ऐकिवाचे प्रसंग म्हणजे याचं ऐकलं त्याचं ऐकलं खोटे वगैरे असं काही नाही. जे काही प्रत्यक्ष अनुभवलेले लोक त्यांचे प्रसंग आहेत आणि खूप अमाप प्रसंग आहेत. म्हणजे हे सगळे प्रसंग लिहून काढायचे म्हटलं तर मला असं वाटतं की 500 पानाचा ग्रंथ तयार होईल. मला 500 पानाचा ग्रंथ तयार होईल एवढी बाबांची, तो सुद्धा कमी पडेल समजा 500 पानाचा ग्रंथ. पण ते चरित्र जगापर्यंत पोहोचवावं. जगापर्यंत पोहोच का व्हावं तर चरित्र जगापर्यंत गेल्याच्या नंतर त्या चरित्राच्या हिशोबाने किंवा त्याच्या अनुषंगाने परमार्थ किंवा धर्म जागा होणार आहे, तो धर्म जगतामध्ये जाणार आहे. आज धर्माचा जर बारीक विचार केला तर जगामध्ये बरेचसे जण पाहत नसतील, परंतु समाजाकडे थोडंसं पाहून बारीक जर पाहिलं तर धर्माच्या बाबतीमध्ये तराही झाली आहे. खरा धर्म काय आहे हे आज लोकांना कळत नाही. मुळात म्हणजे स्वतःला जाणणे हा खरा धर्म आहे. म्हणजे तुमचं स्वरूप काय हे पाहणे याला धर्म म्हणतात. मग त्याला काही पुढे धर्माचा मग हा हिंदूच आहे हा मुस्लिम मध्ये किंवा हा असाच आहे तो तसाच आहे असा काही प्रकार नाही. परंतु तरी जगतामध्ये आज खरा धर्म तर भेटतच नाही. परंतु त्याच्या नावावर जे काही बुवाबाजीपणा चाललेला आहे किंवा दमदाटी करून तो संप्रदाय किंवा वगैरे वाढवायचा असा विषय चाललेला आहे, त्याच्यामध्ये सत्य समजणं गरजेचं आहे. आणि निश्चितच मला असं वाटतं की ह्या चित्रपटाच्या अनुषंगाने तो धर्म जो आहे तो लोकांना निश्चित समजेल. बाबांचं सत्य समजेल, बाबांचं चरित्र जगासमोर जाईल आणि धर्माचा प्रचार प्रसार म्हणजे ह्या नामाचा प्रचार प्रसार होण्यासाठी निश्चितच मदत होईल. तेव्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की या चित्रपट कार्यामध्ये सर्वांनी मिळून सहकार्य करावे जेणेकरून जगतामध्ये आपण हे कार्य पोहोच करू शकू. जे काही आतापर्यंत झालेल्या सेवेमध्ये देहाच्या किंवा माझ्या स्वभावाच्या अनुषंगाने जे काही चुकीचे शब्द बोलले गेले असतील ते सर्वांनी उदाहरण करण्याने माफ करावे. संतांना श्रीहरीला वंदन करून या ठिकाणी सेवा संपवतो. जय हरी. तुम्ही बोला. तुम्ही बोला. आज 2-3 मिनिट आहे, 4 मिनिट. हो. या ठिकाणी वेळ अजून संपलेली नाही, 4-5 मिनिटं शिल्लक आहे. बाबांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर पुन्हा एखादा प्रसंग असा आठवतो की जे कार्य केलं त्या कार्यामध्ये एक विषय असा आहे. पहा, फुलेंनी स्त्रियांना शिक्षण दिलं म्हणतात. फुलेंनी स्त्रियांना शिक्षण दिलं, परंतु बाबांनी खरं समाजामध्ये स्थान स्त्रीला तयार करून दिलं. हे बाबांनी काय केलं बा. आता कसा प्रसंग, स्त्रीला स्थान कसं मिळवून दिलं. मग आपल्याकडे पहिली प्रथा होती की
स्त्री बाळंतीण झाली मग तिला भेटायचं नाही वगैरे वगैरे वगैरे. तसं तर संतांना कुठले नियम नसतात, परंतु बाबांनी प्रत्यक्षात त्या गोष्टी अनुभवात आणून दिल्या. त्या बाळासहित म्हणजे बाळाला मांडीवर घेऊन हो बाई बाळाला दे, आम्ही काय कुठल्या गोष्टी पाळत नाही अशा प्रकारचं बाबांचं वक्तव्य होतं. दुसरा एक प्रसंग असा आहे बाबांचा की देहूच्या मंदिरामध्ये कीर्तन चालू करायच्या वेळेला तिथे पाठी लावली होती. त्या पाठीकडे बाबांचं लक्ष गेलं आणि त्या ठिकाणी स्त्रियांनी कीर्तन करू नये, या ठिकाणी स्त्रियांनी कीर्तन करू नये अशी बाबांची पाठी होती. बाबांचे त्यावेळेस तोडले शब्द ज्यांनी मला सांगितलं त्याबद्दल बाबा कोणत्या हरणखोरांनी ही पाठी या ठिकाणी लावली अशा प्रकारचे शब्द होते. बाबांचं एक वैशिष्ट्य होतं की बाबा व्यासपीठावरून खाली उतरल्यानंतर त्यांच्या तोंडात कधी शिवी कधी येत नव्हती किंवा रागाचं बोलणं कधीच येत नव्हतं, परंतु व्यासपीठावर मात्र त्यांचा राग उफाळून यायचा. त्याला कारण हेच म्हणजे मी आधी जे गोष्ट बोललो तुम्हाला धर्माच्या अनुषंगाने जे बागुलबुवा किंवा जी अवलंबर चाललेलं आहे सगळ्या समाजामध्ये सर्व समाजामध्ये धर्माच्या अनुषंगाने चाललेलं अवलंबर त्यांच्या काळात निश्चित जास्त होतं. आज पण तेवढंच आहे, परंतु त्या प्रमाणामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये फरक पडला. कारण आज सुशिक्षित लोक ह्या परमार्थामध्ये जास्त जण आहेत. कारण आज बऱ्याच जणांना वाचता येते, वाचलेलं कळते म्हणून शास्त्र प्रचिती आहे म्हणून इकडे येणाऱ्यांचा ओढा जास्त आहे. मग अशा प्रकारे या संतांचं जे कार्य झालं त्याच्यामध्ये बाबांचं कार्य आवडच आहे. त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची वगैरे राहील की साथ असावी लागते. ती साथ बरेच जण म्हणतात किंवा काही जणांच्या तोंडून ऐकण्यात आलं की रामदास बाबांनी म्हणजे वगैरे वगैरे. तर मी असं म्हणेल आजच्या काळाला मी तुमच्यासोबत 10-12 वर्ष फिरू शकत नाही फिरू शकत नाही, पण रामदास बाबांच्या सोबत 10-12 वर्ष फिरले किंवा 14 वर्ष फिरले हा थोडा विषय नाही, छोटा विषय नाही. बाबांच्या सोबत फिरून बाबांच्या जाण्या येण्यामध्ये जे काही गोष्टी होत्या म्हणजे त्यांचं बाबांचं तिकीट काढणे किंवा कधी घरगुती काही जण अडचण असेल तर ते अडचण भागवणे हे काम रामदास बाबा करत होते. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की त्यांच्यामध्ये कधी टिंगलतावारी जरी चालली तरी ती अशी खेळीमेळीची असायची. कधी एकमेकाचा राग आला नाही. म्हणजे रागाच्या प्रसंग त्यांनी दाखवून दिले की माणसाने वागायला कसं पाहिजे, रागाचा त्याग पण कसा करायला पाहिजे, प्रेमाचा प्रवाह कसा द्यायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी दोन्ही बाबांनी दाखवले. आणि नारायण बाबा माने बाबा हे जे आहे यांनी सुद्धा त्यांना त्याच पद्धतीची साथ दिली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे 4 महात्मे जे आहेत 4 महात्म्यांनी जेवढं कार्य केलं तेवढं कार्य खरंच अप्रतिम होत आहे. आणि बाबा गेल्याच्या नंतर सुद्धा नारायण बाबा माने बाबा यांनी जे कार्य केलं नंतरचं ते सुद्धा खूप मोठं कार्य झालं. आजपर्यंत ते कार्य कसं चालू आहे तेही महात्म्यांचं. आणखी ही जी काही शिष्य मंडळी आहे बाबांच्या अधिकारी आजही ते कार्य महाराष्ट्रामध्ये पूर्ण कसं चालू आहे असंच पुढे चालू राहिली ग्वाही आहे. परंतु हे कार्याला चित्रपटाच्या अनुषंगाने जर विचार केला तर अजून थोडस चालना मिळेल. महाराष्ट्र राज्याच्या बाहेर हा विषय जाईल, भारताच्या बाहेर हा विषय जाईल असं होऊ शकतं. म्हणून चित्रपटाच्या कार्याला सर्वांनी विचारपूर्वक मदत करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. या ठिकाणी आता झालेली सेवा थांबवतो. जय